तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम गाडेगाव खुर्द येथील 29 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी घडल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे। याबाबत विवाहित महिलेच्या पतीने जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून पत्नी बेपत्ता झाल्याची 26 सप्टेंबर रोजी दाखल केली असून पोलीस या बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत। विठ्ठल प्रल्हाद हिरोडकार वय 30 वर्ष हे आपल्या कुटुंबासह गाडेगाव खुर्दमध्ये बऱ्याच वर्षांपासून राहतात। दरम्यान 25 सप्टेंबरच्या सकाळी विठ्ठल हिरोडकार यांना त्यांची पत्नी वंदनाने फोन करून तिची तब्येत ठीक नसल्याने उपचारासाठी गावालगतच्या खांडवी येथे दवाखान्यात जाणार असल्याचे सांगितले। त्यानंतर तिच्या मुलांना आणण्यासाठी ते आपल्या माहेरी संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जाणार असल्याची माहिती सदर महिलेने आपल्या पतीला फोनवरून सांगितली। परंतु सदर महिला संध्याकाळ होऊनही तिच्या माहेरी किंवा आपल्या पतीच्या घरी न परतल्याने सासरच्या मंडळींसह स्थानिक ग्रामस्थांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती महिला कुठेही आढळून आली नाही। त्यामुळे हतबल झालेल्या पतीने अखेर जळगाव जामोद पोलिसात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।